शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषीवाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकाच्या पहिल्या फवारणीबद्दल माहिती घेणार आहोत. माहिती घेत असताना फवारणीचे कार्य, फायदे असं सर्व माहितीवर चर्चा करणार आहोत. कांदा लागवडीनंतर साधारणपणे 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान ही पहिली फवारणी करणे फायदेशीर ठरते. फवारणी घेत असताना सिंजेंटा कंपनीचे कराटे, UPL कंपनीचे साफ आणि आयडियल ॲग्रीसर्चचे आयझाइम ह्या औषधांचे कॉम्बिनेशन अतिशय प्रभावी आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या औषधांचे कार्य आणि फायदे थोडक्यात माहिती बघूया. 1. कराटे हे कीटकनाशक कांद्यावर सुरुवातीच्या काळात थ्रिप्स म्हणजे फुलकिड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. हे कीटक पानांतील रस शोषतात, ज्यामुळे पानांवर पांढरे चठ्ठे पडतात. कराटेमधील लॅम्बडा सायहॅलोथ्रिन हे घटक थ्रिप्सला त्वरित नियंत्रित करतात. कराटे ह्या औषधाचे प्रमाण 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाणी एवढे आहे. 2. साफ हे बुरशीनाशक कांद्याची पात सुकणे किंवा करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी याचा वापर होतो. यात कार्बेंडाझिम आणि मॅन्कोझेब ही 2 औषधे एकत्र असल्याने हे पिकाला दुहेरी संरक्षण देते. यामुळे झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. साफ या औषधाचे प्रमाण 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी एवढे आहे. 3. आयझाइम तर शेतकरी मित्रांनो, सीवीड टॉनिक कांदा पिकात केल्यावर पाने पिवळी पडणे किंवा पिकाची वाढ खुंटणे यावर हे रामबाण उपाय आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे समुद्री शेवाळापासून बनलेले असल्याने यात नैसर्गिक हार्मोन्स आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात, ज्यामुळे कांद्याची मुळे जोमदार वाढतात आणि पिवळेपणा जाऊन पाने गडद हिरवी होतात. आयझाइमचे प्रमाण हे 2 ते 3 मिली प्रति लिटर पाणी एवढे आहे. तर शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना काही महत्त्वाच्या टिप्स. फवारणीत स्टिकर नक्की वापरा. कांद्याची पाने गुळगुळीत आणि उभी असतात, त्यामुळे औषध नीट पानांवर टिकावे म्हणून सिलिकॉन आधारित स्टिकर वापरणे अत्यंत गरजेचे आहे. फवारणी करताना शक्यतो सकाळी 10च्या आत किंवा संध्याकाळी 4 नंतर फवारणी करावी. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. कोरड्या जमिनीत फवारणी केल्यास पिकाला ताण बसू शकतो. तुम्ही या फवारणीसोबत एखादे विद्राव्य खत वापरू शकतात. उदाहरण 19-19-19 जर पिकाची वाढ खूपच कमी असेल तर कांद्याची वाढ अतिशय छान होते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कांदा पिकातील फवारणीविषयी माहिती घेतली. तर तुम्हाला आवडली असल्यास आपल्या कृषीवाणी या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.